2008 मध्ये कल्याण येथे रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय परीक्षार्थींना झालेल्या कथित मारहाण प्रकरणी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर झाले. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अभिजित कुलकर्णी यांच्या न्यायालयात सुरू होती. यावेळी न्यायालयानं राज ठाकरे यांच्याशी सवाल जबाब करत प्रकरणाबाबत त्यांची भूमिका विचारली. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना मनसे कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या घेऊन उत्तर भारतीय परीक्षार्थींवर हल्ला केल्याचा आरोप असल्याचं सांगितलं. याबाबत तुम्हाला काही सांगायचं आहे का, असंही विचारलं. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी ही खोटी केस दाखल करण्यात आली असून घटना घडली तेव्हा आपण ठाण्यात नव्हतोच तर नाशिकमध्ये असल्याचं सांगितलं. यावेळी न्यायालयानं कथित चिथावणीखोर भाषणाचा मुद्दाही उपस्थित केला. तुमच्या भाषणामुळे ही घटना घडल्याचं जबाबात नमूद आहे. त्या भाषणाची सीडी मिळवण्याचा प्रयत्न झाला, मात्र ती उपलब्ध झाली नसल्याचं न्यायालयानं नमूद केलंय. त्यावर राज ठाकरे यांनी पुन्हा या घटनेचा जवळपास 20 वर्ष झाली असून त्या काळात आपण ठाण्यात नव्हतो असं सांगितलं. या प्रकरणात सरकारी पक्षानं युक्तिवाद मांडला तर राज ठाकरे यांच्या वतीनं ॲडव्होकेट सयाजी नागरे यांनी बाजू मांडली. सुनावणीनंतर न्यायालयानं पुढील तारीख 18 मे निश्चित केली असून त्या दिवशी राज ठाकरे यांची वैयक्तिक उपस्थिती आवश्यक नसल्याचंही स्पष्ट केलंय. या प्रकरणात आतापर्यंत 12 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असल्याची माहिती ॲडव्होकेट नागरे यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आता न्यायालयीन प्रक्रिया 313 अन्वये पुढे जाणार आहे. या टप्प्यात साक्षीदारांच्या जबाबांबाबत प्रतिपक्षाला मत मांडण्याची संधी दिली जाते. पुढील सुनावणीत अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता असून त्यानंतर न्यायालयाचा निकाल अपेक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रमाणे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी प्रक्रिया होती. त्या अनुषंगाने राजसाहेब आणि बाकीचे पण पक्षकार जे होते त्यांच्या सर्वांच्या जबानी घेतण्यात आल्या. जबानी रेकॉर्ड झाल्यानंतर प्रक्रिया ती संपवली. आता जी नेक्स्ट स्टेप आहे ते फायनल आर्ग्युमेंट्स फ्रॉम द प्रॉसिक्युशन अँड डिफेन्स साईडने होणार. सर, ह्यामध्ये आज किती जण हजर झाले होते आणि काय सांगाल? टोटल 7 जण होते. 7 + 1 8 जण होते लोक. गेल्या वेळेस राजसाहेबांना ज्यावेळेस जे आहे न्यायाधीशांनी विचारलं होतं की तुम्हाला हा गुन्हा कबूल आहे का, त्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की त्या प्रकरणाचं ते नेमकं काय घडलं नाही. त्यांनी सुरुवातीला पण सांगितलेलं या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही आहे किंवा जेव्हा गुन्हा घडला त्यावेळी ते नाशिकमध्ये होते, घटनास्थळावर हजर वगैरे नव्हते. ते काय नेमका युक्तिवाद आज करण्यात आला? आज काही युक्तिवाद झाला नाही. आज फक्त ही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आली. तारीख नेक्स्ट स्टेटमेंट नेक्स्ट डेट 18 मे. स्टेटमेंटमध्ये काय उपस्थित राहावं लागणार आहे? नाही 18 मेला नाही. किती दिवस? 2008 पासून. भविष्यात किती याच्यामध्ये अपेक्षित आहे की व्हेरी सून. तारीख सांगता नाही. किती लोकांची स्टेटमेंट घेण्यात आली? तपास अधिकारी जे आहेत अरुण जगताप म्हणून, त्यांनी तुमच्या विरोधात तपासाची परवानगी मिळवली. त्यावेळी दबावामध्ये उत्तर असं होतं की तत्कालीन सरकारने दबावापोटी आणि नाही, ते माझ्या पक्षकारांचं ते उत्तर नव्हतं. ते दुसरे जे पक्षकार होते त्यांचं उत्तर होतं. आणि याच्यामध्ये राज ठाकरे यांनी उल्लेख केला होता की घटनेच्या वेळी ते नाही. तो प्रश्न का उत्तर का? ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला ते सीन ऑफ ऑफेन्सला हजर नव्हते, ते नाशिकमध्ये हजर होते. तो प्रश्न त्यांना विचारण्यात आला. जे आरोप राज ठाकरेंवर केले ते सर्व आरोप त्यांनी फेटाळले. होय. आणि गुन्हा दाखल तो खोटा दाखल केलेला त्यांनी. हो. पुढील सुनावणी काय सांगितलं? पुढील सुनावणी कधी आहे? 18 मे. राज ठाकरेंना अपेक्षित आहे यांना 18 तारखेला? नाही, 18ला नाही. ओके.